इथं फ्रॉड होते बरं का साहेब. हा, फ्रॉड बरं. मध्ये एवढं फ्रॉड होते का नाही आता काय तुम्हाला सांगू. आता आपला आम्ही तिकडे नंतर येणार आहे बरं का आता आयचं झाल्यावर नीट बरं आता ऐका की मला एक सांगा, हा रिलायन्स हे पूर्ण मोफत आहे म्हणून सांगते ते, बरोबर? हा 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 कॅन्सरचा उपचार होत आहे, बरोबर? हा 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 कुंभार इथलं ना रिलायन्स. हा कुंभारीतलं कुंभारीत. हा, मग ह्याने पैसे म्हणजे नेमकं कुठल्या रूपात म्हणजे कसं तुमचे म्हणजे काय झालंय तुम्हाला म्हणजे काय केलंय तुम्ही? पहिल्यांदा काय झालं माहिती का, आम्ही आलो हा त्या दिवशी फाईलला मंजुरीसाठी 1100 रुपये घेतलं. हा 1100 घेतलं की लगेच ब्लड चेक करायला 3800 रुपये घेतलं बघा. अरे बापरे. हा 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 ब्लड चेकिंगचं 3800 रुपये घेतलं. बर 3800 घेतल्यानंतर पुन्हा मग काय कोणाला विकनेस वगैरे आला हा सलाईनला हा 2 आणि 3 हजार शिवाय सलाईनच नाही बघा. सलाईन चालू लावायला 2-3 हजार? हो 3,000 रुपये. बर आणि तुम्हाला मी का फोटो बी काढून घेतले ते तुम्हाला काल दाखवलं की मी. बरोबर बरोबर. हा 4 प्रकारचे औषध सोडली होती. त्या औषधाची किंमत होती साहेब 150 रुपये लय झालं. तर हा त्या बाईनी तुम्हाला सांगतो 2 सलाईन अशी लावली आपल्याला हा 300 रुपयाची. हा 2,000 रुपये घेतलं बघा काल 2100 रुपये माझ्याकडनं. एवढा मोठा घोळ चालतंय तिथं? अहो लय मोठा घोळ आहे. लय म्हणजे काय आता कोण माणसं आली असते गोरगरीब. अहो काय काय जणांना राहायला तिथं जागा नाही. मोठ्या मोठ्या रूम करायची गोरगरिबाची लोक आहेत ना. ते आता पत्र्याचे रूम आहे तिथं 2-2 हजार रुपये देऊन राहतात. एक म्हातारी तुमची सोलापूर मधली झालेली असल्या माणसाकडून पैसे आम्ही आमच्याकडे तर हाय खर्चायची दमक. पण त्या म्हातारी माणसाने गोरगरिबांनी काय करायचं हो. जरा जाऊन भेट देऊनच येतो, जरा बघतो यांचं काय आहे. नाही चांगलं ती मठपती म्हणून एक मॅडम आहे बाबा तिथं हा बसलेली आहे. हा हा ती जी जरा करते माहिती का, हा त्या रिलायन्स हॉस्पिटल मध्ये जी कामगार जे आहेत ना त्यांच्याच ह्याच्यामधली लावणार ते कामाला त्यांच्यातली समधी लोक आहेत. मावस बहीण मावशीन कुठं काकान असली चिटकी होती बाहेरच्या माणसाला ती हे करत नाही. त्यांची साखळीच आहे त्या बायाची बाबा. नाही नाही, तिथे किती पण काय असू द्या, आपण भ्रष्टाचाराच्या विरोधातच लढणारे माणसं आहे काय. चांगलं जरा तुम्ही जरा थोडं हे करा, इन्क्वायरी करा तिथली. करतो हा हा हा